मैं अकेला ही चला था जानिबे मंजिल, मगर लोग साथ आते गए और कारवा बनता गया। डर मुझे भी लगा फासला देखकर, पर मैं बढ़ता गया रास्ता देखकर। खुद ब खुद मेरे नजदीक आती गई मेरी मंजिल, मेरा हौसला देखकर। या ओळी ज्यांच्या कार्य कर्तृत्वाबाबत तंतोतंत लागू होतात असं व्यक्तिमत्व, ज्यांचा सामाजिक, राजकीय आणि कौटुंबिक प्रवास शून्यातून संपूर्णतेकडे, सामान्यातून असामान्यतेकडे, सर्वसाधारण कौटुंबिक पार्श्वभूमीतून पंचक्रोशीतील नामांकित व्यक्तिमत्वाकडे झालेला आहे, असे सांगवी गावाचे माजी सरपंच, सोसायटीचे माजी चेअरमन तथा सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक श्री छगन पिता राठोड यांचा आज 81वा वाढदिवस। उपस्थित मान्यवर, सगळे सोयरे, मित्रपरिवार, नातेवाईक, आप्तेष्ट व लहान थोर मंडळींना नमस्कार। आपल्या सर्वांना सुपरिचित असलेले, पंचक्रोशीतच नव्हे तर संपूर्ण तालुक्यात राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये ख्यातनाम असलेलं व्यक्तिमत्व श्री छगन पिता राठोड यांच्या 81व्या अभिष्ट चिंतन सोहळ्यासाठी आपण आवर्जून उपस्थित राहिलात, याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद। वयाची तब्बल 80 वर्ष पार केलेल्या व्यक्तीचा परिचय करून देण्याची खरं तर गरजच नसते, त्यांचं कार्य हीच त्यांची ओळख असते। परंतु समाजातील आणि कुटुंबातील तरुण पिढीला प्रेरणादायी ठरावी आणि एका समृद्ध वारशाबाबत कळावे, म्हणून आम्ही आज आपल्या समोर श्री छगन पिता राठोड यांचा कौटुंबिक, राजकीय आणि व्यावसायिक जीवन प्रवास विशद करत आहोत। अत्यंत रुबाबदार, कुटुंबवत्सल, स्मितभाषी आणि अजात शत्रू असलेले व्यक्तिमत्व स्वर्गीय पिता नरसिंग राठोड आणि त्यांच्या सौभाग्यवती स्वर्गीय पार्वताबाई पिता राठोड यांच्या कुटुंबात दिनांक 1 जून 1944 रोजी श्री छगन पिता राठोड यांचा जन्म झाला। 4 भाऊ आणि 4 बहिणींमध्ये श्री छगन पिता राठोड हे भावांमध्ये सर्वात मोठे। तत्कालीन परिस्थिती आणि उपलब्धतेनुसार त्यांचं शिक्षण हे सांगवी गावातच झालं। पुढे शिकण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती असतानाही कौटुंबिक जबाबदारी आणि साधनांच्या अभावामुळे शिक्षण अर्धवट सोडावं लागलं। तारुण्यात आई वडिलांना मदत करत असताना आणि कौटुंबिक तथा सामाजिक जबाबदारी पार पाडत असताना वयाच्या 18व्या वर्षी त्यांचा विवाह आंबातांडा येथील स्वर्गीय नरसिंग फुला चव्हाण यांची सुकन्या सौ बनीबाई यांच्याशी सन 1962 मध्ये संपन्न झाला। सर्व भावंडांमध्ये कुटुंबातील मोठे असल्यामुळे बंजारा समाजातील प्रचलित रूढी परंपरेनुसार वडिलांबरोबर राहून कौटुंबिक आणि सामाजिक जबाबदारी त्यांना पार पाडावी लागत असे। त्यांचे वडील हे पारंपरिक शेती आणि त्याचबरोबर हंगामी ऊस तोडीची कामे करीत असत। सुखी संसाराचा गाडा उडत असताना सन 1972 मध्ये पडलेल्या भीषण दुष्काळाच्या परिस्थितीला सर्वांना तोंड द्यावं लागलं आणि अत्यंत सुखी आणि समाधानी कुटुंब अक्षरशः कोलमडून पडलं। पण म्हणतात ना, प्रत्येक संकट हे भविष्यातील संधीची नांदी असते आणि ती संधी जो ओळखतो तो व्यक्ती नौका पार करून जातो। अशा प्रकारे एका दुष्काळाने होरपळून निघालेल्या कुटुंबाने शेतीबरोबर एखादा जोडधंदा असायला हवा या विचाराने प्रेरित होऊन त्यांच्या वडिलांनी सन 1972च्या दशकात ऊसतोड मुकादम म्हणजे लेबर कॉन्ट्रॅक्टरच्या व्यवसायाला सुरुवात केली। बंजारा समाजाच्या प्रचलित परंपरेनुसार कुटुंबातील मोठ्या मुलानं वडिलांना मदत करणं ही परंपरा असल्यामुळे पुढे श्री छगन पिता राठोड यांना सदर व्यवसाय मोठा करण्याची प्रेरणा मिळाली आणि त्यांनी स्वतः प्रचंड इच्छाशक्ती, चिकाटी, अनुभव आणि अंगी असलेल्या कौशल्याच्या बळावर तसंच लहान भावांच्या भक्कम सहकार्याने आणि वडिलांच्या अनुभवसिद्ध मार्गदर्शनामुळे ऊसतोड मुकादमीचा व्यवसाय प्रचंड प्रमाणात भरभराटीस आणून आपला आणि कुटुंबाचा विकास साधला। त्यांनी सदर ऊसतोड मुकादमीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात विकसित करून पश्चिम महाराष्ट्रातील साखरपट्ट्यांमध्ये प्रचंड मोठे नावलौकिक प्राप्त केले। वडिलांबरोबर सुरू झालेला 5 गाडीपासूनचा प्रवास सुमारे 150 ते 200 गाड्यांपर्यंत विस्तारित झालेला व्यवसाय त्यांना सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात ओळख निर्माण करून प्रतिष्ठा प्राप्त करून देणारा ठरला। त्या काळी कोळपेवाडी आणि फुलंब्री सहकारी कारखाना क्षेत्रामध्ये प्रचंड दबदबा निर्माण होऊन त्यांच्या प्रत्येक शब्दाला त्या ठिकाणी प्रचंड महत्त्व राहत असे। त्या काळात समाजातील मोजक्या 5 ते 6 व्यक्तींकडे एवढ्या मोठ्या व्यवसायाची मक्तेदारी होती।
त्यातही श्री छगन पिता राठोड हे अव्वल होते. त्यामुळे कारखान्याचे मालक असो वा उच्च पदस्थ अधिकारी किंवा बागायतदार असो, त्यांची प्रचंड वट आणि प्रतिष्ठा असायची. 80च्या दशकात दुचाकी मोटारसायकल असणे अत्यंत प्रतिष्ठेचे समजले जायचे. अशा वेळेस श्री छगन पिता राठोड यांनी सांगवी गावात पहिली जावा कंपनीची दुचाकी खरेदी केली आणि वडिलांचा मान आणि रुतबा वाढवला. त्या काळी पांढरे शुभ्र कपडे, धोतर आणि टोपी घालून जावा गाडीवरून प्रवास करणे अत्यंत रुबाबदार आणि प्रतिष्ठेचे समजले जायचे आणि समाजातील अशा काही मोजक्याच मंडळींना असे प्रतिष्ठेचे रुबाबदार जगणे लाभले. त्यापैकी श्री छगन पिता राठोड हे एक होते. आजही गावातील आणि पंचक्रोशीतील जुनी जाणती माणसं त्यांची ती छबी, त्यांचा तो आदरयुक्त दरारा आठवणीनं सांगतात. सुमारे 200 गाड्यांचा प्रपंच सांभाळत असताना त्यांना अनेकदा भांडण तंटे मिटवावे लागत. अशा वेळेस न्यायनिवाडा करताना ते अत्यंत निरपेक्षपणे निर्णय देत असत. म्हणून त्यांची अगदी कमी कालावधीमध्ये न भूतो न भविष्यती अशी लोकप्रियता निर्माण झाली. व्यवसायाच्या माध्यमातून प्रगती करून त्यांनी त्या काळी 50 एकर शेती विकत घेऊन सदन शेतकरी म्हणून स्वतःला सिद्ध केले. शेतीची प्रचंड आवड असल्यामुळे त्यांनी त्या काळी शेतीमध्ये सिंचनाच्या सोयी उपलब्ध करून केळी आणि ऊसाचं मोठ्या प्रमाणात उत्पादन घेऊन पंचक्रोशीतील एक उत्तम, सधन आणि प्रगतिशील शेतकरी म्हणून नावलौकिक प्राप्त केलं. त्या काळी त्यांच्या या उपक्रमाचा अनेक शेतकऱ्यांनी अवलंब केल्यामुळे अनेक शेतकरी बांधवांना त्यांचा फायदा देखील झाला. शिक्षणाचं महत्व आणि भविष्यकालीन आर्थिक नियोजनाची समज असल्यामुळे त्यांनी त्या काळी चाळीसगाव शहरात स्वतःचं घर देखील घेतलं. त्या काळी चाळीसगाव शहरात स्वतःचं घर असणारे ते सांगवी गावातील एकमेव आणि बंजारा समाजातील मोजक्याच व्यक्तींपैकी होते. त्यामुळे त्यांची प्रचंड ख्याती निर्माण होऊन त्यांच्या नावाबरोबरच सांगवी गावाचा देखील नावलौकिक वाढला. कौटुंबिक, सामाजिक आणि व्यावसायिक प्रवासाबरोबरच त्यांचा राजकीय प्रवास देखील अत्यंत प्रेरणादायी आणि प्रदीर्घ आहे. वडील स्वर्गीय पिता नरसिंग राठोड हे त्या काळी 1972च्या दरम्यान सांगवी ग्रामपंचायतीमध्ये निवडून आले आणि श्री छगन पिता राठोड यांच्या राजकीय प्रवासाची मुहूर्तमेढ रोवली गेली. मुकादमीचा व्यवसाय सांभाळत असताना पुढे सन 1979 मध्ये वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांनी स्वबळावर ग्रामपंचायतीची निवडणूक लढवली आणि आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात केली. त्यानंतर सुमारे सलग 25 वर्ष ते ग्रामपंचायतीमध्ये निवडून आले. या 25 वर्षांपैकी सुमारे 15 वर्ष त्यांनी सरपंच आणि 10 वर्ष सदस्य म्हणून गावाच्या विकासात हातभार लावलाय. त्यांच्याच कार्यकाळात सांगवी गावात पहिली पाणीपुरवठा योजना मंजूर होऊन कार्यान्वित झाली. सदर पाणीपुरवठा योजनेतील पाण्याच्या टाकीचे उद्घाटन त्या काळात तत्कालीन शिक्षण मंत्री तथा भारताच्या माजी राष्ट्रपती महामहिम प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते करण्यात आले आणि सांगवी गाव प्रथमच पाण्याच्या बाबतीत टंचाई मुक्त झाले. ही बाब आजही गावातील अनेक ज्येष्ठ मंडळी आठवण करून आवर्जून सांगतात. त्यांच्याच कार्यकाळात सांगवी ते रांजणगाव या कच्च्या रस्त्याचं रूपांतर पक्क्या रस्त्यात झाले. इयत्ता 4थी पर्यंतची प्राथमिक शाळा इयत्ता 7वी पर्यंत झाली. पथदिवे लावण्याचं काम झालं. शालेय इमारतींचा विस्तार होऊन इतरही अनेक लोकाभिमुख विकास कामं त्यांच्या कार्यकाळात पूर्ण झाली. त्यांचा राजकीय प्रवास इथेच न थांबता ते सुमारे 15 वर्ष सहकारी सोसायटीचे संचालक आणि काही काळ चेअरमन म्हणून देखील निवडून आले. सुमारे 9 वर्ष शेतकी संघ संचालक म्हणून निवडून आले. नंतर सन 2006 मध्ये त्यांना बेलगंगा सहकारी साखर कारखान्यामध्ये संचालक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. चाळीसगाव तालुक्यातील नामांकित सहकारी आणि शैक्षणिक संस्था जसं की राष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळ, चाळीसगाव एज्युकेशन सोसायटी, पीपल्स कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड चाळीसगाव आणि इतर नामांकित पतपेढ्यांमध्ये ते आजही सभासद आहेत. तालुक्याच्या राजकारणामध्ये जिल्हा परिषदेचे माजी सभापती श्री सुभाषदादा चव्हाण यांचे खंदे समर्थक आणि सहकारी म्हणून नेहमी अग्रस्थानी असत. त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या निवडणुकांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग राहत असे. श्री छगन पिता राठोड यांच्या घराण्याचा सन 1972 मध्ये सुरू झालेला राजकीय प्रवास आजही अखंडपणे चालू आहे. आजही गावाची निवडणूक
ही त्यांच्या कुटुंबाभोवती फिरत असते. यश अपयश ही गौण बाजू मानून आजही निवडणुकीतील त्यांच्या कुटुंबाचा सहभाग म्हणजे जणू राजकीय अपरिहार्यताच. आजही त्यांचा राजकीय वारसा त्यांचे द्वितीय चिरंजीव श्री रमेश छगन राठोड आणि त्यांचे पुतणे ॲडव्होकेट श्री भरत उत्तम राठोड हे प्रभावीपणे चालवित आहेत. सामाजिक जीवनामध्ये न्यायनिवाड्यातील त्यांचा सक्रिय सहभागही अत्यंत प्रेरणादायी आहे. न्यायनिवाडा करताना त्यांच्या शब्दांचे आणि निर्णयांचे प्रचंड वजन राहत असे, किंबहुना आजही आहेच. त्यांच्या नसावी आणि हासावी म्हणून केलेल्या कार्याची आजही जुनी जाणती माणसं आठवण काढतात. न्यायनिवाडा करताना हजरजबाबीपणा, निडर आणि निस्वार्थी भूमिका यामुळे त्यांचा आदरयुक्त दरारा असायचा. श्री छगन पिता राठोड यांच्या सामाजिक आणि राजकीय कार्याची आणि व्यक्तिमत्वाची प्रचंड मोठी छाप निर्माण झाल्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्वाचा एवढा मोठा प्रभाव होता की सांगवी गावाची ओळख ही आजही छगन पिता राठोड यांचं गाव अशीच आहे. तालुका असो किंवा विशेष करून इतर जिल्ह्यातील तांडे असो, सांगवी गाव म्हणजे श्री छगन पिता राठोड यांचं गाव अशी बिरुदावली आजही ऐकायला आणि अनुभवायला मिळते. श्री छगन पिता राठोड यांची धार्मिक आणि आध्यात्मिक कार्याची सुरुवात ही गावाचं नेतृत्व करत असताना आयोजित करण्यात येणाऱ्या धार्मिक कार्यक्रमांच्या अचूक नियोजनातून झाली. असंच एकदा त्यांच्या सरपंच पदाच्या कालावधी दरम्यान परमपूज्य संत दगाजी बापू यांचा सहवास त्यांना लाभला. सुरुवातीला मांसाहार करणारे श्री छगन पिता राठोड हे गुरूंच्या आदेशामुळे आध्यात्मिकतेकडे वळाले आणि यात स्वतःला झोकून देऊन शाकाहाराचे पुरस्कर्ते झाले. पुढे त्यांचा संपर्क परमपूज्य लक्ष्मण चैतन्यजी बापू यांच्याशी आला आणि ते चैतन्य साधक परिवारासोबत जोडले गेले. त्यांच्यावर लक्ष्मण बापूजींचा प्रचंड प्रभाव असल्यामुळे त्यांनी सर्व प्रकारची साधन सुचिता आणि आर्थिक सुलभता असताना देखील आपला मुलगा श्री रमेश छगन राठोड याचा विवाह अत्यंत साध्या पद्धतीनं परमपूज्य लक्ष्मण बापूंनी आयोजित केलेल्या सामूहिक विवाह सोहळ्यात लावून समाजासमोर एक नवा आदर्श घालून दिला. आपली आध्यात्मिक वृत्ती आणि आवड जोपासण्यासाठी आजही ते अधिक मास महिन्यात एकादशीच्या दिवशी वारी आयोजित करून कीर्तन आणि महाप्रसादाचा कार्यक्रम स्वखर्चाने करतात. हे विशेष. आपल्या शिस्तबद्ध दिनचर्या आणि आरोग्याबाबत प्रचंड जागरूक आणि संवेदनशील असणारे हे व्यक्तिमत्व आजही सुमारे 20 ते 25 वर्षापासून असलेल्या मधुमेहाच्या आजारपणावर उत्तम संतुलित शाकाहारी आणि सकस आहार, पथ्य, योगा आणि व्यायामाद्वारे मात केलेली दिसून येते. जागतिक महामारी कोरोनाच्या काळातही अगदी पहिल्या लाटेमध्ये कोरोनाग्रस्त झाल्यानंतर त्यांना सुमारे 10 दिवस ऍडमिट राहण्याची बिकट परिस्थिती ओढावली. असं असताना देखील त्यांनी केवळ इच्छाशक्ती, योग्य पथ्य आणि सकस आहार यामुळे कोरोनावर मात करून अनेकांना या महामारी विरुद्ध लढण्याची प्रेरणा दिली. अशा प्रकारे एका ऊसतोड कामगाराचा मुलगा ते सधन शेतकरी, कुशल मुकादर, अद्वितीय राजकारणी ते एका उच्च शिक्षित घराण्याचे आधारवड, इथपर्यंतचा त्यांचा प्रवास हा अभिमान वाटावा असा आहे. त्याचबरोबर या सर्व प्रवासाचे साक्षीदार आणि प्रेरणास्त्रोत असणारे परंतु आयुष्याच्या प्रवासात मध्ये सोडून गेलेल्या आई स्वर्गीय पार्वताबाई पिता राठोड आणि वडील स्वर्गीय पिता नरसिंग राठोड, दोघे काका स्वर्गीय सौजी नरसिंग राठोड आणि स्वर्गीय मोतीराम नरसिंग राठोड आणि मोठी बहीण स्वर्गीय शांतीबाई पवार आणि लहान भाऊ स्वर्गीय उत्तम पिता राठोड यांची आठवण येऊन मन गहिवरून येतं आणि शून्यापासून संपूर्णतेकडे असलेल्या या प्रवासात अपूर्णत्वाची भावना देखील दाटून येत आहे. आज आयुष्याची 8 तपे पूर्ण झालेली असताना एकूण 8 भावंडांपैकी हयात असलेल्या 6 भाऊ बहिणींबरोबरच मोठी बहीण आणि भाऊ हे जर सोबत असते तर अपूर्णत्वाची भावना विरली असती. आज श्री छगन पिता राठोड यांच्या कुटुंबात अनेक उच्च शिक्षित सदस्य आहेत. त्यांचे दोघे लहान बंधू श्री देवीदास पिता राठोड आणि श्री मानसिंग पिता राठोड हे सदन शेतकरी आहेत. मोठे जावई श्री मूलचंद छगन चव्हाण हे नुकतेच कृषी अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झाले आहेत. दुसरे जावई श्री राजेंद्र सुरसिंग चव्हाण हे आरोग्य विभागात चांगल्या पदावर विराजमान आहेत. मोठे चिरंजीव श्री प्रकाश छगन राठोड हे शेतकरी म्हणून वारसा चालवत आहेत. द्वितीय क्रमांकाचे चिरंजीव श्री रमेश छगन राठोड
हे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात कार्यरत आहे. लहान मुलगा श्री सुभाष छगन राठोड हे एका नामांकित मल्टीनॅशनल कंपनीमध्ये रिजनल मॅनेजर पदावर कार्यरत आहे. पुतणे ॲडव्होकेट श्री भरत कुमार उत्तम राठोड हे उच्च विद्याविभूषित असून राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे. पुतणे श्री अरुण देवीदास राठोड हे संभाजीनगर इथं एका नामांकित कंपनीमध्ये कार्यरत आहे. दुसरे पुतणे श्री कैलास मानसिंग राठोड हे एसटी महामंडळामध्ये कार्यरत आहे. याचबरोबर पुतणी कुमारिका सारिका मानसिंग राठोड ही नुकतीच MPSC पास होऊन उच्च पदावर विराजमान आहे. तसंच मोठी भाची सौ नलिनी ही संगणक अभियंता असून विदेशात लंडन इथं स्थायिक आहे. दुसरी भाची सौ अश्विनी देखील संगणक अभियंता असून पुणे इथं स्थायिक आहे. भाचा किरण चव्हाण हा पुणे महानगरपालिकेमध्ये व्हेकल इन्स्पेक्टर या पदावर कार्यरत आहे. तर दुसरा भाचा कुमार सागर चव्हाण हा मुंबई येथील नामांकित शैक्षणिक संस्था VJIT मधून BTech आहे. तसंच सर्वात लहान भाचा कुमार किशोर चव्हाण हा व्यावसायिक असून त्याचं 40 गावात मेडिकल स्टोअर आहे. सजनहो, म्हणतात ना, कुछ पाकर खोना है, कुछ खोकर पाना है, जीवन का मतलब तो आना और जाना है. जो बीत गया फिर से वो दौर ना आएगा, पल दो पल के जीवन से एक उम्र चुरानी है, जिंदगी और कुछ भी नहीं, तेरी मेरी कहानी है. अशा प्रकारे आज आमच्या कुटुंबाचे आधारवड, आधारस्तंभ, दीपस्तंभ तसंच आन बान आणि शान श्री छगन पिता राठोड यांच्या 81व्या वाढदिवसानिमित्त आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा शून्यापासून सुरू होऊन संपूर्णतेकडे मार्गक्रमण करीत असलेल्या प्रवासाचा, अज्ञानापासून सुरू होऊन अध्यात्मात स्थिरावलेल्या वारकऱ्याचा, ऊसतोडीपासून सुरू होऊन घर, गाडी आणि माडीपर्यंतचा जीवन प्रवास आपल्या समोर सादर करताना आम्हाला विशेष आनंद होत आहे. तसंच या प्रसंगी आपल्या सर्वांच्या साक्षीनं त्यांच्या आयुष्याची 100 वर्ष देखील पूर्ण हो या अल्प अभिलाषेसोबतच आपल्या सर्वांचे हार्दिक